वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या नगरीत गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी सद्गुरू साईनाथ महाराजांचे दर्शन घेतले. शाही भक्तांना बाबांचे व्यवस्थित दर्शन होण्यासाठी साईबाबा संस्थान प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. शिर्डी परिसरातील सोनेवाडी येथील भाविकांनी देखील साईबाबांचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेला मोठी गर्दी असते, त्यामुळे बाहेरच्या भाविकांचे दर्शन होण्यासाठी स्थानिकांनी मोठी मदत केली. प्रसादालय परिसरातही अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आले होते. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देऊन बाबांनी सबका मालिक एक आहे असे सांगितले. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर चैतन्य निर्माण होते असे भाविकांनी यावेळी बोलताना सांगितले. लक्ष्मण जावळे, कोपरगाव, वेद बातमीचा. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या निमित्तानं सोनेवाडी परिसरातील सर्व भाविक शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी, काल गुरुपौर्णिमा होती, परंतु बाहेरचे जे भाविक असतात त्यांना वेळेत दर्शन मिळावं म्हणून आज दर्शनासाठी ते आले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वच होतो. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं साईबाबा संस्थांनी दर्शनाचीही व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आणि दर्शन झाल्यानंतर भाविकांना शिर्डी प्रसादालयामध्ये आपण बघत आहात. शिर्डी प्रसादालय येथे जेवणाची, प्रसादाची खूप चांगली व्यवस्था केली. खऱ्या अर्थानं खूप मोठा हा गाडा असतो आणि प्रशासनावर खूप मोठा या ठिकाणी ताण असतो, परंतु अशा परिस्थितीतही पोलीस कर्मचारी असतील, शिर्डी साईबाबा प्रशासनाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, उपाधिकारी असतील, सर्वांनी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो.